गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण मरियम मातेचे गुणगान गाण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। आज मोठ्या आनंदाने आपण मरियम मातेचा जन्मदिवस साजरा करत आहोत। देऊळ मातेमध्ये फक्त 3 जन्मदिवस वाढदिवस साजरे केले जातात। ते म्हणजे पहिला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा, दुसरा योहानाचा आणि तिसरा मरियम मातेचा। मरियम मातेने जे कार्य केलेलं आहे, मरियम मातेचा जो विश्वास आहे आणि मरियम मातेच्या आज्ञाधारकपणामुळे आपण आज तिचा सन्मान करीत आहोत आणि ती आपल्या सगळ्यांची आई आहे। 431 साली एफेसस येथे भरलेल्या परिषदेमध्ये मरियम मातेला देवाची आई आणि आपल्या सगळ्यांची आई म्हणून घोषित करण्यात आलं आणि मरियम मातेची महती आपण नेहमी ऐकत आहोत। आई हा आपल्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती आहे आणि मरियम माता ही देवाची आई आहे आणि आपल्या सगळ्यांची आई आहे। आई या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर आपल्याला आढळतो की आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचा आत्मा जिच्यामध्ये असतो ती म्हणजे आई। इंग्रजीमध्ये एक सुंदर अशी मत आहे, गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर, दॅट्स वाय ही क्रिएटेड मदर्स। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आईची महती फार महान आहे। आई नेहमी आपल्या मुलावर प्रेम करते आणि आपल्या मुलासाठी नेहमी मध्यस्थी करत असते। एक सुंदर अशी कथा आहे। एकदा एक आई होती आणि तिचे 2 छोटीशी मुलं होती। आई गरीब होती आणि कुटुंबही गरीब होतं। आईचं मुलावर फार प्रेम होतं। ते जंगलामध्ये एका झोपडीत राहायचे आणि मुलं थोड्या दूर शहरामध्ये शाळेत जायची। आई त्यांच्यासाठी कष्ट करायची। एक दिवस शाळेची सहल जाणार होती। ते दोन्ही मुले आईकडे आली आणि आईला म्हणाली, आई आम्हाला सहलीला जायचं आहे। आईला अडचण माहीत होती की रात्री आपल्या मुलांना आपल्या घरचा रस्ता सापडणार नाही। तेव्हा आई त्यांना नको म्हणाली, पण मुलांनी जायचा हट्ट धरला। तेव्हा आईने त्यांना परवानगी दिली आणि जेव्हा संध्याकाळी मुलं परत येणार होती, त्यांना घरचा रस्ता दिसणार नव्हता, तेव्हा तिने आपल्या घराला झोपीला आग लावली जेणेकरून मुलांना घराचा रस्ता दिसावा। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आई मुलासाठी नेहमी त्याग करायला तयार असते आणि अगदी त्याचमुळे आपण आज आईचा, मरियम मातेचा सन्मान करत आहोत। आपला ख्रिस्ती श्रद्धाग्रंथ 964 ते 65 आपल्याला मरियम मातेची महती सांगताना आढळते आणि आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा मरियम मातेविषयी ऐकायला मिळते। मरियम मातेचा विश्वास हा महान होता। मरियम मातेचं प्रेम हे महान होतं। म्हणून दुसरी व्हॅटिकन परिषद आपल्याला सांगते, लुमेन जेन्सियम 11 आपल्याला सांगते की मरियम माता नेहमी आपल्या बाळासाठी मध्यस्थी करत असते आणि तिचं प्रेम महान आहे। आईचं प्रेम महान आहे। असं म्हणतात, आकाशाचं कागद केलं आणि समुद्राची शाई केली तरी मातेची महती लिहिणारा संपणार नाही। होय माझ्या प्रिय बंधूंनो, आईचं प्रेम महान आहे आणि म्हणून आपण शुभवर्तमानात ऐकतो की मरियम माता येशूच्या क्रूसाच्या पायाखाली उभी होती, पायथ्याशी उभी होती। अशी एक कथा आहे। एकदा एक नवविवाहित तरुण मुलगा आणि मुलगी, पुरुष आणि स्त्री दोघे फिरायला जात होते
आणि जात असताना ते नदी पार करत होते. नदी मोठी होती, त्यांना छोट्याशा नावेमधून जायचं होतं. जेव्हा त्यांची ती बोट नदीच्या मध्यस्थानी आली तेव्हा सोसाट्याचा वारा सुटला. ती मुलगी घाबरली, ती स्त्री घाबरली, परंतु त्या मुलाच्या, त्या पतीच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. तेव्हा त्या मुलीने तिच्या पतीला विचारलं की तुमच्या चेहऱ्यावर भीती का नाही, मी घाबरलेली आहे. तेव्हा तो मुलगा एक सैनिक होता, त्याच्याजवळ तलवार होती. त्याने तलवार काढली आणि मुलीच्या गळ्यावर पकडली आणि सांगितलं, आता मी ही तलवार तुझ्या गळ्यावर पकडलेली आहे, तीक्ष्ण तलवार, तुला भीती वाटते का? ती म्हणाली नाही. तो म्हणाला का? तर ती म्हणाली, मला माहित आहे तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि तुम्ही कधीच मला मारणार नाही. तेव्हा त्या मुलाने तेच उत्तर दिलं, पतीने तेच उत्तर दिलं, माझा पण देवावर विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की देव आपल्याला बुडू देणार नाही, आपल्याला मरण येऊ देणार नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं प्रेम, आईचं प्रेम हे फार महत्वाचं आहे. आजची तिन्ही वाचनं आपल्याला देवाच्या दयेविषयी सांगत आहे. पहिलं वाचन जे यशाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे आणि ते सांगत आहे की तुमचा तारणारा येणार आहे, जो तुम्हाला आजारातून, तुमच्या व्याधीतून मुक्त करणार आहे, जेव्हा बहिरे ऐकू शकतील, मुके बोलू शकतील. आणि तीच गोष्ट आजच्या शुभवर्तमानात, मागच्या शुभवर्तमानात आपण ऐकत आहोत की येशू एका आंधळ्याला दृष्टी देतो, एका बहिऱ्याला बोलायला, ऐकायला लावतो आणि एका मुक्याला वाचा देतो. होय माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ही आहे येशूची दया, ही आहे देवाचं प्रेम. आणि देव कधी गरीब आणि श्रीमंत याच्यामध्ये भेदभाव करत नाही. मरिया मातेला सगळी मुले सारखी आहेत, म्हणून ती आपल्या पुत्राकडे दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने नेहमी आपल्यासाठी विनंती करत असते, आपल्यासाठी प्रार्थना करत असते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक संत एकदा पृथ्वीवरील जीवनात मरण पावला आणि जेव्हा जो स्वर्गात आला तेव्हा जो मरिया मातेवर प्रेम करायचा, मरिया मातेला शोधत होता, त्याला मरिया माता दिसली नाही. तेव्हा त्याने संत पेत्राला विचारलं की मरिया माता कुठे आहे? तेव्हा पेत्र म्हणाला, मरिया माता इकडे नाही, ती अजूनही पृथ्वीवर आहे. तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. मग तो संत पेत्र ह्याला म्हणाला, मरिया माता इकडे नाही तर कुठे आहे? तेव्हा संत पेत्र म्हणाला, ती पृथ्वीवर अजूनही आपल्या मुलांचे जे दुःखी आहेत त्यांची अश्रू पोचत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया मातेने अनेक दर्शने दिली आणि ती गरिबांना दिली. आणि जेव्हा जेव्हा लोक तिच्या आश्रयासाठी जातात तेव्हा ती आजार बरी करते, म्हणून तिला आरोग्यदायिनी माता म्हणून संबोधले जाते. तर आज आपण या मरिया मातेचा सोहळा, जन्मोत्सव साजरा करत असताना सगळ्यांसाठी, आपल्यासाठी प्रार्थना करूया की मरिया मातेप्रमाणे आपली श्रद्धा मजबूत आहे. आणि आपण गाऊया, नमो हे मेरी माँ, नमो हे मेरी माँ, मानव में जन्मी है माँ धन्य तू, नमो हे मेरी माँ.